एक अनुभव असा आहे की तुमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा येईल. माझी एकट्याचा अनुभव नाही येतो, म्हणजे मी एकटा होतो आणि मला काहीतरी दर्शन झालं नाही. 8 जण होते माझ्यासोबत आणि आत्ताच सगळी टीम माझ्या सोबत येते. 8 जण होते. वाखरीला मी 4थी वारी, मागच्या वर्षी रिंगण सोहळा आहे आणि खूप गडबड असते वारीमध्ये, कारण एपिसोड काढायचं आहे. ते ज्या बंजारा समाजाच्या बायका, त्यांची गाणी, पालं ठोकलेली असतात, राहुट्या, तिथे जाऊन आतमध्ये जाऊन आम्ही शूट करतो. तर ते सगळं झालं 3, 3:30 वाजले, 4 वाजले. सकाळी 7 पासून आम्ही शूट करतोय. मला भूक लागली, दिग्या भूक लागली, मला काहीतरी करूया, काहीतरी आणा, काहीतरी खायला. तर ते सगळं आम्ही चर्चा करत होतो. एक माणूस आला, अहो चला सर तुम्ही माझ्या बरोबर चला, इकडेच आहे आमचा सगळा ग्रुप थांबला आमचा, तिकडे आम्ही जेवण बनवतो, आमचं सगळं आहे, चला तुम्ही चला असं म्हणत आम्ही 7-8 जण त्या माणसाच्या मागे. तो माणूस आम्हाला इकडनं शेतातून घेऊन जातोय. पेरणी झालेलं शेत, म्हणजे असं नाही की ऊस आलाय वगैरे. तर मी एका पॉईंटनंतर थांबलो, म्हणलं माऊली तुम्ही कुठं नेताय मला, ते लय लांब आहे, आम्ही इकडे जातो. चिडून मी म्हणतो अहो नाही इथेच, चला तुम्ही चला. मग आम्ही त्याच्या परत मागे. मग एका मोठ्या झाडाखाली सगळे ते थांबले होते, लातूरचे लोक होते. मग मी त्यांना जॉईन झालो, नमस्कार हे ते 25 जण होते. तर ते म्हणे तुम्ही एवढ्या शेतातून चालत इकडं कसं काय आला? तुम्ही म्हणलं मला तुमच्याच माणसाने आणलं. तुम्ही आमचा पण माणूस. मी म्हणलं तुमचंच माणसं म्हणलं की इथे जेवणाचं आहे, चला. तर ते म्हणले आमचं कोण, आम्ही इथे 25 जण, आम्ही इथे बसून गप्पा मारतो सकाळपासून, आम्ही तिकडं, आमचा कोण आहे माणूस? तर मी म्हणलं हे काय? तो मग माझ्या टीमला विचारला तो माणूस कुठे गेला? अख्खी टीम माझी इकडे शेतात शोधते, इकडे शोधते. बरं लांब आहे, वारी तिकडे लांब आहे, पालखी वाखरीचं रिंगण लांब आहे आणि सगळे शोधतात 7-8 जण. नंतर मला येऊन म्हणले सर तो माणूस सापडेल. मला थांबा, चेहरा लक्षात आहे का तुमच्या? तर टीम अख्खी म्हणली की नाही सर चेहराही आठवत नाही. म्हणलं मलाही आठवत नाही. ते म्हणले तुम्हाला आणलं कोणी हो? आमची टीम तर इथेच बसली, तुम्हाला घेऊन कोण आलं जेवण? आणि सायरा वायरा पळत होतो, लिटरली खाली बसलो, डोळ्यात पाणी. अख्खी टीम रडत होती माझी. आत्ता सुद्धा तू बघशील तर मागे माझा मेकअप आर्टिस्ट मॅनेजर आहे, तो त्या अनुभवामुळे आजही आत्ताही कधीही हा विषय निघाला की त्याच्या डोळ्यात पाणी येतं की काटा आला अंगावर. बरं एक जण माझ्या बाबतीत झालं असतं तर ठीक आहे ना, 7 जणांना चेहरा आठवत नाही. सैरा वैरा पळतायत त्या माणसाला शोधायला आणि आत्ता सोडलं गेला कुठे. सो मला असं वाटतं की हा चमत्कार आहे का, दर्शन दिलं का, खरंच तो माणूस होता का गेला, हे मला असं वाटतं की म्हणजे खूप अद्भुत आणि वेगळं काहीतरी आहे असं मला वाटतं. सगळ्यांना विचारायला आवडेल की तुम्हाला गाणं कसं वाटतंय, व्हिज्युअली कसं वाटतंय? सगळ्यांना आवडलं का? हे गाणं ऐकल्यानंतर गुरुचे शब्द आहेत, विजयचं म्युझिक आहे, मनीषचा आवाज आहे. हे गाणं पहिल्यांदा मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हा काही गोष्टी अशा असतात की आपल्याला पटकन काय रिॲक्ट व्हावं कळत नाही. तसं माझं गाणं ऐकल्यानंतर आत्ता कदाचित तुमची सुद्धा तीच अवस्था झाली असेल. गाणं ऐकल्यावर काय रिॲक्ट व्हावं, शब्द इतके चांगले की आपण निशब्द होतो. मला आत्ता तुमची प्रतिक्रिया, जेव्हा मी अवधूत माझ्या बाजूला बसला होता तेव्हा त्याला मी असं मांडीवर काय कसं काय, तर एक तोही महत्वाचा भाग आहे या गाण्यातला. तर त्याच्याही डोळ्यामध्ये थोडंसं पाणी तरळलं होतं. तर मला असं वाटतं की मला आज खरं तर असं वाटतंय की याच्यासाठी केला होता अट्टहास. कधी कधी असं वाटतं की आपण कुठल्या कामासाठी जन्माला आलोय. पहिली वारी केली, दुसरी वारी केली आणि नंतर असं वाटू लागलं की अच्छा तिकडे वारकरी निघाले तर मी घरी काय करतो, मी शूटिंग काय करतो. एरवी मी शूटिंग करतोच की
मला जायला पाहिजे वारीला. आणि असं करत करत हे माझं 5वं वर्ष आहे वारीचं. आणि मला माहिती नाही मी का करतोय, पण माझं कुठेतरी पॅशन आहे. मला तहान लागली किंवा भूक लागली असं वारीमध्ये आठवतच नाही. माझा सगळी मंडळी असं माझ्यासोबत तिथेच जी पिठलं भाकरी मिळते, जे काही मिळतं वारीमध्ये ते आम्ही खातो. पण एम एकच असतं की आपल्याला चांगला कॉन्टेंट काढायचा, चांगला एपिसोड काढायचा. त्याच्यामुळे आज खूप छान वाटतंय की असा विचार मी कधी केला नव्हता की कधी गाणं होईल, गाणं करेल, मीडिया येईल, हे सगळं कव्हर करेल. ऍक्टर म्हणून बऱ्याच ठिकाणी मीडिया समोर केलेलं आहे, ट्रेलर लॉन्च झालेले आहेत, सगळं आहे. पण आपलं स्वतःचं बाळ पहिलं प्रोडक्शन माझं आहे. तर असं वाटलं नव्हतं की असं काही होईल. पण खूप भारी झालंय सर, आणि आम्हाला सगळ्यांना अनुभव दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पण जसं एपिसोड मध्ये सुद्धा मगाशी आम्ही बघत होतो की त्या सगळ्या मंडळींशी गप्पा मारताय तुम्ही, त्यांची भाषा बोलताय तुम्ही. वारीमध्ये या सगळ्यांसोबत बोलत असताना प्रकर्षाने काय जाणवतं तुम्हाला? चाललेली निरागसता, भाबडेपणा, भोळेपणा, निरतिशय श्रद्धा, नितळ प्रेम, निस्वार्थ. आपण स्वार्थी आहोत. मी स्वार्थी आहे संदीप पाठक म्हणून, वारकरी स्वार्थी नाही. मी कितीही वाऱ्या केल्या की मी वारकरी नाही होऊ शकत मी वारकरी. कारण वारकरी होण्यासाठी इतकी निस्वार्थ भावना पाहिजे ना की वारकऱ्यांचा एक शॉट तुम्हाला आठवत असेल तर फक्त वारकरी झोपलाय, खाली त्याची तुटकी स्लीपर आहे आणि त्याचे पायाला ती छिद्र पडली आहेत, चालून चालून पाय त्याचे तळपाय असं झाले. तो चालत असताना मला दिसला आणि मी अक्कीला म्हणलो होती की ऋषीला म्हणलो होती हा शॉट घे, तो शांत झोपलाय, काय नाही शांतपणे शॉट घे. मला अख्ख्या गाण्यामध्ये एक फ्रेम असते सिनेमामध्ये, ती एक फ्रेम तुमचा अख्खा सिनेमा बोलते. म्हणजे ती एक फ्रेम दाखवली ना तर समीक्षक सुद्धा लिहू शकतात सिनेमाबद्दल. मला ती फ्रेम फार महत्वाची होती की एक मोमेंट पाहिजे. तो मोमेंट माझ्या या गाण्यातला वारकरी झोपलाय आणि त्याचे पाय संपला. बाकी सगळं आहेच आहे, म्हणजे बाकी सजावट सगळी आहे, रिंगण सोहळे आहेत, हे आहे ते आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, पण त्याला म्हणतात वारकरी. म्हणजे डांबर पगळलंय, ऊन आहे, पाऊस पडतोय, चिखल आहे, काटे आहेत, खडे आहेत, त्याचं लक्षच नाही काय. म्हणजे जेव्हा विचारतो मी, आता मी ज्या माणसाच्या गाण्यामध्ये पाया पडलो त्याच्या पायावर डोकं ठेवलं, पहिल्यांदा मी वारकऱ्याच्या एका पायावर डोकं ठेवलं, बाकीच्या वारकऱ्यांच्या मी पाया पडलो ह्याच्या पूर्ण पायावर. तो परभणी जिल्ह्यातला आहे, 22 वर्ष, त्याचं वय आता काहीतरी 45 वगैरे असेल, 50. 22 वर्ष अव्याहतपणे वारी करतोय आणि एकच आहे, चप्पल घालायची नाही आणि वारीला चालायचं 21-22 दिवस. त्याचे पाय बघून मी त्याच्या पाया पडलो. मी म्हणलं की असे पाय आजकाल फार कमी झाले, ज्याच्या पाया पडावं. म्हणलं तुमचे हे पाय आहेत ज्याच्या पाया पडावं. त्यांना मी म्हणलं की तुम्ही का करताय? प्रॉपर्टी व्हावी म्हणून, शेत चांगलं व्हावं म्हणून, 100-200 एकर व्हावं म्हणून. कशासाठी चालू आहे हा अट्टाहास? का करताय तुम्ही एवढं? तो म्हणलं नाही, काय नाही. मी म्हटलं 22 दिवस चालता, 21 दिवस चालता, पांडुरंगाच्या दर्शनासाठी 48, 36, 37, 32 तास वारकरी उभे असतात पंढरपुरात. 32-38 तासानंतर त्यांना विठ्ठल दिसतो. तर म्हणलं एवढ्या सगळ्यानंतर जेव्हा दिसतो तेव्हा मग तुम्ही काय मागता? म्हणलं काय नाही, फक्त बघतो त्याच्याकडे आणि नुसतं असं हात जोडतो, भरून पावतात, डोळे भरून पावतात, असं वाटतं की मनुष्य जन्म मिळाला, पांडुरंगाचं दर्शन करायला मिळते. म्हणलं मग काय मागता काय स्वतःसाठी? नाही, स्वतःसाठी काही मागत नाही, असंच बाबा पाऊस व्यवस्थित पडू दे, शेतकऱ्याचं कल्याण, जगाचं कल्याण होऊ दे. आत्ताच्या काळामध्ये कोण करतं असं? मी माझ्या फॅमिलीला घेऊन गेलो तर अभिषेक करतो, हे करतो, जरा चांगली कामं मिळू दे, करतो, आपण सगळे करतो. म्हणून मी म्हणतो की जो वारकरी, मी अजून एक मी असं ठरवलंय, पंढरपुरात गेल्यावर मी मंदिरात जात नाही, मी कळसाचं दर्शन घेतो. 5वं वर्ष माझं. मी टीमलाही सांगतो. त्याचं कारण असं आहे, आळंदीहून ती लोक चालत 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 निरपेक्षपणे ज्ञानबा तुकाराम माऊली माऊली करत जातात. 22 दिवस 38 तास उभे राहतात दर्शनाला. जो माणूस 38 तास उभा आहे वारकरी, मला डायरेक्ट दर्शन दिलं ना
तर विठ्ठल माझ्याकडे बघणारही नाही. तो असा कट्ट्यावर हात विटेवर उभा आहे, त्याचं लक्ष डायरेक्ट दर्शन जे घेत आहेत त्यांच्याकडे नाहीच. तो इकडे बघतो, तो वारकरी, तो माझा भक्त. संदीप पाठक माझा आहे, पण तो खराब. 100 पैकी 100 त्याला मार्क आहेत, संदीप पाठकला 65 मार्क. तो माझ्याकडे, म्हणून मी डायरेक्ट दर्शन मी जातच नाही, कारण माझी ती पात्रताच नाही. मी नामदेव पायरीचं दर्शन घेतो, विठ्ठलाच्या तिथल्या पायरीचं बाहेरचं दर्शन घेतो, कारण माझं काम मला वारकरी हे मिळालं. पांडुरंग बघत. आपला महाराष्ट्राची संस्कृती खाद्य संस्कृती आहे, वाद्य संस्कृती आहे, पद्य संस्कृती आहे, गद्य संस्कृती आहे. तशीच भाषा मालवण मराठवाड्यात गेल्यानंतर आमच्या मराठवाड्यामध्ये बीडची वेगळी, परभणीची वेगळी. बीडला मी जे बोलते ते कोकण अरे नाही कडे जाऊ दे, चल जाऊ दे, त्याला काय तू लोणी लावायला भाव द्यायला ही मला. तुम्ही लातूरला गेलात मराठवाड्यामध्ये, आई काय करू लागला ते येईन गेलंय, आई ते झोपलंय, त्याला उठू लावला तो उठणं गेलंय, ते असा लातूर आहे. परभणीकडं त्याला मी सांगितलं होतं क्वांटियामध्ये तिकडं भडका उडालाय म्हणून जाऊ नको तिथं. परभणी म्हणजे दर किती कोसावर? 10 कोसावर. भाषा बदलते, लहेजा बदलतो, लहेजा बदलतो. आता माझ्यामध्ये असं आहे की माझ्या घरी मराठीचं वातावरण आहे, आई वडील माझे मराठीचे प्राध्यापक, त्याच्यामुळे लहानपणापासून मी ह्यांचा राबता बघितलाय. म्हणजे लेखक, कवी सगळे, मधु मंगेश कर्णिक आलेले आहेत, गोनी दांडेकर आलेले आहेत, बाबासाहेब पुरंदरे आलेले आहेत, प्रमू शिंदे आलेले आहेत, अनेक संगीत क्षेत्रातील लोक आलेले आहेत. त्याच्यामुळे लहानपणापासून मी तेच ऐकतोय. म्हणजे माझे वडील म्हणले की चोरी आमच्या भागात दरोडे खूप पडतात, तेव्हा आपल्या घरात दरोडा पडणार नाही, कारण घेणार काय तो. वडिलांनी लिहिलेले कथा संग्रह वगैरे. वडील रात्री प्रवास करायचे माझे, ते म्हणले कोणी जर वाटणारे भेटले ना, एक व्याख्यान तिथे देईन त्यांना बसून बसायला लावून. मराठीचं वातावरण असल्यामुळे थोडीफार मराठी प्रमाण भाषा माझी बरी आहे, आणि मित्र सगळे गावाकडचे असल्यामुळे ती भाषा सुद्धा त्याच्यावर पकड आहे. मालवणीवर पकड आहे असं मी म्हणलं तर आत्ता विजय गवंडे इथून निघून जाईल, गुरु सुद्धा त्याच्याबरोबर. मालवणी मी आपण माझ्या पद्धतीने बोलतो, पण भाषेमुळे माणूस, भाषा पटकन तुम्ही अडॉप्ट केली की माणूस लगेच तो आपलाच होतो. वारीमध्ये ते फार गरजेचं. महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर एकदा वारी करायला पाहिजे. महाराष्ट्राची कीर्तन परंपरा काय, भजन, गवळण, भारुड, अभंग, बाप रे बाप रे बाप. म्हणजे काही काही बायका मला अशा भेटतात 60-70च्या. ती एक बाई म्हणली भारुडवाली, सर माझ्याकडे ना एवढे, मी आता जर सुरू केलं भारुड, गवळण, अभंग तर 1 महिना कुठलाच अभंग रिपीट होणार नाही. जातेवरच्या ओळ्या, म्हणजे तिच्याकडे किती कलेक्शन असेल. मला असं वाटतं की अभिनय प्रयोग हे ते चालतच राहील, ते मी करणारच, पण मला ते मातीमध्ये जाऊन तिकडे जाऊन ते शोधायचंय. कारण ते गेलं की गेलं. म्हणजे एक कुठल्या तरी देशामध्ये अशी घटना घडली होती की आदिवासी, जसे आपल्याकडे आदिवासी तिथे, तर एकच माणूस राहिला होता ती भाषा बोलणार. त्या गव्हर्नमेंटने त्याला शोधून काढलं, टीम बसवली, अभ्यास केला, ती भाषा त्या पुस्तकामध्ये संग्रहित केली. बरोबर आहे ना सर? ती घटना घडली आहे. माझ्या बाबतीत असं झालं की मला गणेशचंदन शिवेने सांगितलं की तू लोककलावंताचं काम करतोयस. भडगाव, जळगाव जिल्ह्यात भडगाव नावाचं छोटं गाव आहे, तिथे एक माणूस आहे, त्याच्याकडे गोठ नावाचा कला प्रकार आहे, आणि तो एकटा राहिलाय, परशुराम सूर्यवंशी. त्याच्याकडे गोठ नावाचा कला प्रकार आहे. तो जर माणूस गेला उद्या तर तो प्रकार गेला. मग मी जळगावला प्रयोगाला गेलो, सगळ्या टीमला जळगावला बोलवलं. तिथून आम्ही 80 किलोमीटर खेड्यात त्या भडगावला जाऊन आलो. त्यांची अपॉइंटमेंट घेतली. दिवसभर मी वेगळे कला प्रकार त्यांचे शूट करत होतो, आणि तिथे मग त्यांनी गोठ प्रकार काय आहे, जुन्या काळामध्ये जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होत्या त्याच्यामध्ये वाद विवाद होऊ नयेत म्हणून सासरा सून ननंद भाऊजाई काका काका हे ते त्यांच्यावरची गाणी आहेत गोठ प्रकारामध्ये. गोठ तर तो प्रकार, तो काड्याच्या डबीवर त्याचं वाद्य मॅच बॉक्स, घोडाछाप काड्याची माचीस यायची, आणि त्याच्यावर ते वाद्य वाजवलं, ते वाद्य म्हणून वाजवलं जायचं. तो सुद्धा एपिसोड आहे माझ्याकडे. तर माझा प्रयत्न हा आहे की माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की जात्यावरच्या ओव्या, लोककला, गोदाकाठच्या दंतकथा ह्यांचा संग्रह व्हावा, म्हणून ते टेप रेकॉर्डर घेऊन गावोगावी फिरायचे, बहुरूपी, रायरन. तर त्यांचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं, त्यांना कॅन्सर झाला, त्यांचं निधन झालं. पण त्या कॅसेटही
तशा आता कालावधीत त्या खराब झाल्या, पण मला ते युट्यूबच्या माध्यमातून असं काहीतरी सुरू करायचे, पैसे कमवणं युट्यूबच्या माध्यमातून, हा एक उद्देश माझा एकमेव उद्देश नाहीये. मला महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची कला परंपरा, महाराष्ट्र काय आहे हे एका अमरेला खाली, एका कुठल्या तरी चॅनल खाली आणायचे, म्हणून मी हे सुरू केलं. असं होतं की बरेच जण वारीला येऊ शकतात, बरेच जण कामाच्या व्यापातून वारीला येऊ शकत नाहीत, बऱ्याच जणांची तब्येत बरी नसते, बरेच जण खूप ज्ञानेश्वरीचं हे करतात, पठण करतात, अभंग गवळण अभ्यास असतो त्यांचा, पण ते परदेशात असतात. तर मला असं वाटतं की वारीला जो येतो तो वारीवर प्रेम करतो असं म्हणायचं नाही मला, पण लोकांची आपली खूप श्रद्धा आहे पांडुरंगावर, माऊलीवर, वारीवर. तर मला असं वाटतं की त्यांना घर बसल्या वारी दर्शन व्हावं. उद्या पत्रकार मित्र जाऊ शकले नाहीत वारी, ठीक आहे ना, पण एपिसोड आला, आज काय घडलं आळंदीला, आज काय घडलं जेजुरीला, वाल्हेला, नीरा स्नान कसं झालं, धोत्राच्या पायघड्या कशा होत्या, मेंढ्यांचं रिंगण काय, उभं रिंगण काय, गोल रिंगण काय, हे कळावं. आणि अजून एक, माझा मुलगा, माझी मुलगी, त्यांना कळावं की आपला महाराष्ट्र काय. ते बाकीचे युट्यूब चॅनल्स बघतातच, पण त्यांनी हे बघावं, म्हणजे माझा मुलगा माझी मुलगी, म्हणजे पुढच्या पिढीने हे बघावं की अरे बाप, वारी MBA च्या स्टुडंटनी बघावं माझे एपिसोड, माझे म्हणजे वारीचे एपिसोड, की काय मॅनेजमेंट असतं. 8.5 ते 9 लाख लोक आहेत, वाखरीचा रिंगण सोहळा आहे, 9 लाख लोक असतात रिंगणामध्ये. मग एवढे 8-9 लाख लोक जेवतात कुठे, जेवतात कसे, अन्नधान्य अपुरं पडत नाही, झोपण्याची व्यवस्था, आंघोळीची व्यवस्था, चहा, नाश्ता, जेवण, हे सगळं कसं चालतं. एकही माणूस उपाशी झोपत नाही वारीमध्ये, एकही माणूस उपाशी झोपत नाही. आणि इथे आपण आत्ताच्या काळामध्ये जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण, गरीब, श्रीमंत इतक्या भिंती घालून ठेवलेल्या आहेत. वारकरी संप्रदाय आणि वारी एकमेव असे, तिथे जात नाही, धर्म नाही, काही नाही, काही नाही. भाकरी देणारा कोण आहे, भाकरी खाणारा कोण आहे, कुणी कोणाला विचारत नाही. माऊली या शब्दा बरोबर ही लोक चालतात, आणि तिथे कोणी भेदाभेदी करण्याचा प्रयत्न करू नये, तो यशस्वी होणार. सगळे एपिसोड बघितले त्यांनी, सगळं अख्खं चॅनल. ते म्हणजे 3 दिवस आमच्या घरात तेच चालू आहे. बाप्पा सोबत गप्पा, ते दोघं ना जेव्हा तो विषय गेला त्या दोघांनी असे केलं, कारण हा परत मागे लागणार, फोन करणार, मी खूप त्रास दिला यांना. आता गणपतीचा सीझन, मूर्त्या दिसायला लागल्या की मी उदबत्तीचे पुढे घेऊन गुरुच्या बाजूला, विजय गवंडे, मनीष, आपल्याला गाणं करायचं. पण मला गणपतीचं गाणं करायचंय. पण मी जेव्हा कोकणात गेलो होतो, विजयच्या घरचं गणपती मी शूट केलाय, साई जळवीच्या घरातलं शूट केलं, ते सुद्धा एपिसोड फार कमाल आहे, कमाल. कोकणातली परंपरा, आरत्या तिथल्या वेगवेगळ्या, कमाल कमाल. मी पुढच्या वर्षी सुद्धा कोकणात आणि बीड असं काहीतरी मी कॉम्बिनेशन करतोय. परत तेच आहे की गणपती सुद्धा प्रत्येक ठिकाणचा गणपती वेगळा आहे, त्याची परंपरा वेगळी, काही 100-150 वर्षापूर्वीचे गणपती. मला गणपतीचं गाणं करायचं आहे, पण त्याला जरा मालवणी, म्हणजे कोकणातल्या गणपती भोवतीचं गाणं कदाचित ते असेल, कारण गणपती म्हणजे की कोकण असं बोलतो. तर तसं माझं मालवणी चांगलं असल्यामुळे मी गुरुला ते लिहायला सांगणार आहे. आणि परत तीच टीम, विजय VNG, विजय नारायण गवंडे, म्हणजे सोन्यामध्ये PNG, गाण्यामध्ये VNG. आणि मी येताना गमतीने असं म्हणालो की शोलेमध्ये ठाकूरचे हात कापले म्हणून तो लिहू नाही शकला. आपल्याकडे ठाकूरचे हात असल्यावर काय काय होऊ शकतं. त्यामुळे आता त्यांनी अशी गाणी लिहितोय की माझा गब्बर झालाय, ये हात मुझे दे ठाकूर.